सोलापूर येथील सांगोल तालुक्यातील प्रथम सत्यशोधक विवाह संपन्न झाला. सामाजिक समतेचा संदेश देणारा ऐतिहासिक क्षण होता. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अनुसरून कोणत्याही अनिष्ट प्रथा, खाजगी विधी किंवा धार्मिक बंधनाशिवाय साध्या पद्धतीने विवाह संपन्न झाला. अशा विवाहांमुळे समाजात समता, विज्ञाननिष्ठा आणि परिवर्तनाचा संदेश पोहोचतो. नमस्कार, मी सत्यशोधक रघुनाथ गो. आज मी फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाउंडेशनच्या वतीनं आज सांगोला जिल्ह्यातील पहिला गिरडी येथे श्री शिवाजी शंकर गोरे व सौ जयश्री शिवाजी गोरे यांचे चिरंजीव सत्यशोधक जयराम गोरे आणि उद्धव आदलिंगे यांचे कन्या सत्यशोधिका पूजा आदलिंगे यांचा या ठिकाणी संत गाडगेबाबा महाराज जयंतीनिमित्त आज गिरडी येथे त्यांच्या स्वगृही आम्ही सत्यशोधक पद्धतीनं सत्यशोधक विवाह सोहळा 91वा पार पाडलेला आहे. आणि विशेष म्हणजे या परिवाराचा यापूर्वी 19 मे 2024 रोजी आम्ही जय श्री राम या बंगल्याची वास्तुपूजन सोहळा आणि गृहप्रवेश सोहळा सत्यशोधक पद्धतीनं पार पाडला होता. आणि आज सत्यशोधक विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि विशेष म्हणजे या विवाह सोहळ्याचा सांगायचं म्हणजे आम्ही आजपर्यंत महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यात आजपर्यंत आम्ही सत्यशोधक विवाह सोहळे 50 संपन्न केले आणि आज आता 51 होता. आणि या ठिकाणी हा विवाह सोहळा पाहून आज बऱ्याचशा मुली म्हणजे ज्योती पांडुरंग गोरे, सावित्री बोराडे व मनीषा गोरे, अश्विनी गोरे या मुलींनी आजच्या या शुभ प्रसंगी त्यांनी जाहीर केलं की आम्ही पण आमचं जीवनसाथी सत्यशोधक पद्धतीनं शोधू आणि सत्यशोधक पद्धतीनंच विवाह करू हे त्यांनी आश्वासन दिलं. त्यामुळे आम्हाला आमच्या संस्थेला असा खूप मोठा आनंद झाला की जेणेकरून सत्यशोधक पद्धतीनं विवाह करणाऱ्या मुली देखील आज उच्च शिक्षित असताना पुढे आल्या आणि त्यांनी मान्यता देऊन सत्यशोधक विवाह सोहळा पाहिला. खूप खूप धन्यवाद. आणि आमच्या संस्थेच्या वतीनं अशाच पद्धतीनं तेलंगणा, हरियाणा, इंदोर, दिल्ली या ठिकाणी सत्यशोधक कार्य चालू असतं. आम्ही महात्मा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा विचार वसा पुढे घेऊन जात आहोत. आणि आज विशेष हा जयराम आणि पूजा यांचा सत्यशोधक विवाह असताना संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त हा सोहळा झाला. ज्या संत गाडगेबाबा महाराजांनी अंधश्रद्धा, कर्मकांड याला तिलांजली दिली आणि तोच वारसा गोरे आदलिंगे परिवारांनी घेतला. याबद्दल धन्यवाद.